पालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत असं मोठं विधान आज खासदार संजय राऊतांनी केलंय। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमध्येही एकत्र लढू, मराठी माणसाची वज्रमूठ कोणी तोडू शकत नाही असं देखील राऊत म्हणाले। महाराष्ट्र मराठी एकजुटीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसली असं वक्तव्य देखील संजय राऊतांनी केलंय। मुंबईसह महाराष्ट्रात म्हणतोय, मुंबई तर आहेच, मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहे। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे। नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार, ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू, कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू। अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह, जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि ती राहणार। ओतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, तसं संजय राऊत अधिकृत त्यांना केलंय का? दोन भावांची चर्चा झाली का? पक्ष एकत्र येण्याचं ठरलंय का? का संजय राऊत हवेत गोळीबार करतायत? परंतु हा त्यांचा विषय आहे। अजून मला वाटतं घोडा मैदान खूप लांब आहे, परंतु संजय राऊतांना वारंवार त्या ठिकाणी ठोकवावं लागतंय, त्यांना कोणता बळकट करावा लागतोय, म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत, आम्ही एकत्र येणार आहोत अशा प्रकारचा जयघोष 20 वर्ष त्यांना राज ठाकरे साहेब आणि मनसे आठवली नाही, आता त्यांना ते आठवायला लागलंय। एवढी हतबलता संजय राऊत किंवा उबाटाची कधीच महाराष्ट्रानं पाहिलेली नाही। मुंबई असू द्या, ठाणे असू द्या, मीरा भाईंदर असू द्या किंवा पनवेल असू द्या, नवी मुंबई, सगळ्या कल्याण डोंबिवली सगळ्या महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येणार। कोणाला कितीही काही बोलू द्या, कोणी किती युती करू द्या, शेवटी महायुती ही भक्कम आहे आणि अशी भक्कम आहे की ज्या पद्धतीने 237 आमदार अपेक्षेपेक्षा जास्त निवडून आलेत, सर्वसामान्य जनतेला असं वाटत होतं की फक्त सत्ता येईल, परंतु 237 आमदार निवडून आले। तशाच पद्धतीचे नगरसेवक एमएमआर क्षेत्रातील सगळ्या महापालिकांमध्ये महायुतीचे निवडून येतील आणि आमचे महापौर बसतील। दरम्यान संजय राऊतांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी देखील प्रत्युत्तर दिले। याच क्रमात गिरीश महाजन काय बोलतात ऐकूयात। मग लोकांपुढे जनतेपुढे जा, त्यांना मत मग काय सांगून की मोदींनी खड्ड्यात घातलं म्हणून, मग कळेल कोणाला खड्ड्यात कोण घालतं तर तुम्हाला कुठे ठेवतात लोक तुम्हाला कळेल ना। आता तुम्हाला पार तुमचा खड्डाही गेला, नाटाही गेला, सगळंच गेलं, तरी पण तुमचं काही ना काही पडपड चालूच आहे। मोदींनी खड्ड्यात घातलं म्हणजे मला कळत नाही त्या माणसाविषयी काय बोलावं काय, त्यामुळे हे नॉन कॉग्निशेबल आहेत, त्यामुळे त्यांचं काही बोलतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।